नंतरचा हा सगळा वेळ आहे. आपण कसं पुणे महानगरपालिकेला सामोरं जात आहोत, युती आहे नाहीये, थोडं स्पष्टीकरण. मग अशी सायलेन्स रे. संवाद साधला आणि त्याच्यानंतर मी असं सांगितलं होतं की पुण्याचे आमचे सर्व सहकारी जे आहेत आणि नेते जे आहेत त्यांच्याशी मी चर्चा करणार. आणि मगाशी आपण एक जो मुद्दा सांगितला होता की काही कार्यकर्ते आमचे भावनिक झालेले आहेत, त्यांच्याशी देखील आम्ही चर्चा केली. आता निलमताई देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, विजय बापू आहेत, आमचे आबा आहेत, रवींद्र दंगेकर आहेत. ते मगाशी मी आपल्याला सांगितलं की अनेक ठिकाणी शिवसेना भाजपची युती महानगरपालिकेमध्ये आहे. ज्या ठिकाणी एकमत होऊ शकलं नाही तिथे एबी फॉर्म आम्ही दिलेले आहेत दोन्ही पक्षांनी. त्याच्या संदर्भात उद्यापासून चर्चा होईल आणि त्याच्यातनं दोन्ही नेते म्हणजे शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी योग्य तो निर्णय घेतील. ही देखील भूमिका मी पुण्याच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगितली आणि ती देखील त्यांना मान्य आहे. परंतु आज सकाळी जी एक पत्रकार परिषद झाली त्या संदर्भात मला बोलायचं आहे की खासदार संजय राऊत यांनी असं सांगितलं की मुंबईच्या संदर्भामध्ये जे जागा वाटप झालं ते त्यांना चुकीचं वाटतंय. पण याच सगळ्यांनी पुढे सोडलेली होती की आपल्याला फक्त 52 जागा मिळणार आहेत. नंतर दुसऱ्या दिवशी जर आपण सामना वर्तमानपत्र वाचलं असेल तर त्याच्यामध्ये 61 जागा फायनल झाल्या अशा पद्धतीची बातमी आली. त्याच्यानंतर 65 वर हे थांबले आणि खरं तर काल 90 जागा मिळाल्यामुळं खरा पोटसू जर कोणाला उठला असेल तर यांना उठलेला आहे. आणि 90 जागा देऊन नक्कीच भाजपानं शिवसेनेचा त्या ठिकाणी सन्मान केलाय. भाजप आणि शिवसेना म्हणून आमचा स्ट्राईक रेट हा अतिशय चांगला राहील. 150 पेक्षा जास्त जागा मुंबई महानगरपालिकेमध्ये आम्ही जिंकू. आणि पुन्हा एकदा की जे विधानसभेला हेच सांगत होते, लोकसभेला हेच सांगत होते, महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेनं जसा निर्णय महायुतीच्या बाजूने दिला तसा मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील महायुतीच्याच बाजूने निर्णय झालेला आपल्याला दिसेल आणि महायुतीचाच महापौर झालेला आपल्याला दिसेल. त्याच्यामुळं कायमस्वरूपी एकनाथ शिंदे साहेबांना टार्गेट करायचं, एकनाथ शिंदे साहेबांची बदनामी करायची आणि कायम त्यांना कमी लेखायचं हाच उद्योग काही लोकांनी गेली 3.5-4 वर्ष केलाय. आणि त्याला एकनाथ शिंदे साहेबांनी निवडणुकांमधनं उत्तर दिलंय. खरं तर आत्मचिंतन होणं गरजेचं होतं. नगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये युबीटी 5 नंबरला गेलेली आहे. 1 नंबरला भाजप आहे, 2 नंबरला शिवसेना आहे धनुष्यबाणाची, 3 नंबरला अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे, 4 नंबरला शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे आणि 5 नंबरला युबीटी आहे. पूर्वी पहिल्या 2 नंबरमध्ये आपल्याला शिवसेना शोधायला आपण सुरुवात करायचो. आता आपल्याला तळापासून नंबर युबीटीसाठी शोधावे लागतात आणि तो देखील दुर्दैवानं शेवटून पहिला नंबर त्यांचा आलेला आहे. त्याच्यामुळे याच्यावर आत्मचिंतन झालं पाहिजे की आपण महाराष्ट्राच्या नगरपालिकांमध्ये का मागं गेलो, त्याचे कारण काय, याचं आत्मचिंतन करण्यापेक्षा एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करणं आणि त्यांची बदनामी करणं हा एकच उद्देश डोळ्यासमोर ठेवून या पत्रकार परिषद होतात. पण आम्ही अनेक वेळा सांगितलं की जेवढं एकनाथ शिंदे साहेबांची बदनामी करण्याचा प्रयत्न ते करतील तेवढी एकनाथ शिंदे साहेबांची म्हणजे धनुष्यबाणाच्या शिवसेनेची मतं ही महाराष्ट्रामध्ये वाढतील. आणि त्याला पार्श्वभूमी जर आपण बघितली तर नगरपालिकेमध्ये 72 ते 75 ठिकाणी जे नगराध्यक्ष शिवसेनेचे निवडून आलेले आहेत हे त्यांना उत्तर आहे. आणि अजून त्यांना एक ऍडिशनल माहिती देतो. 11 नगराध्यक्ष आमचे असे पराभूत झालेले आहेत. पाचगणीचा नगराध्यक्ष तर आमचा 2 मतांना पराभूत झालेला आहे. मेढ्याचा नगराध्यक्ष आमचा 10 मतांना पराभूत झालेला आहे. असे 50च्या आतमध्ये पराभूत झालेले नगराध्यक्ष हे 11 आहेत. म्हणजे स्ट्राईक रेट बघा. आणि तुम्ही 211 नगराध्यक्षाच्या निवडणुका लढल्यात, 8 जण युबीटीचे जिंकले, त्यातला 1 आमच्याकडे आला. त्याच्यामुळे आलेले देखील आपल्याला सांभाळता येत नाही. त्याचं आत्मचिंतन आपण करावं. हीच परिस्थिती महानगरपालिकेला असणार आहे. महानगरपालिकेला किती पत्रकार परिषदा झाल्या, किती सभा झाल्या आणि मी तर घाबरलो. म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुका 29 आणि यांच्या सभा 6 म्हणजे किती भरपूर सभा आहेत. त्याच्यामुळं सर्वसामान्यांपर्यंत जाणारं नेतृत्व एकनाथ शिंदे साहेबांचं आहे. कार्यकर्त्यांच्या निवडणुकीला प्रत्येक नगरपालिकेमध्ये जाऊन एकनाथ शिंदे साहेबांनी सभा घेतली. ही ताकद देण्याची पद्धत कार्यकर्त्यांना आणि महाराष्ट्राला कळलेली आहे. आणि 29 महानगरपालिकेच्या निवडणुका असताना फक्त जवळच्या 6 महानगरपालिकेमध्ये सभा घ्यायची आणि कार्यकर्त्यांना वारावर सोडायचं, हा जो काही प्रकार आहे हा थांबला पाहिजे. यासाठी काहीतरी आत्मचिंतन करावं अशी माझी विनंती खासदार संजय राऊत साहेबांना आहे. एकनाथ शिंदे किती सभा घेणार आहेत? नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी पहिल्या टप्प्यामध्ये 53 सभा घेतल्या आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 7 सभा घेतल्या. म्हणजे 60 सभा आमच्या पक्षप्रमुखांनी घेतल्या. समोरच्यांनी किती घेतल्या?
वरचा 6 काढून घेतला की जे उरतं ते 0 सभा घेतल्या. त्याच्यामुळे शिंदे साहेब हे कार्यकर्त्यांचे सर्वसामान्यांचे नेते आहेत. ते कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी घरापर्यंत जायला देखील त्यांना कुठं कमीपणा वाटत नाही. सर, एक प्रश्न असा विचारला जातोय की अजित पवार हे तुमच्या सोबत आहेत स्टेट गव्हर्नमेंटमध्ये, पण आता त्यांची जी युती झाली आहे ती शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी झाली आहे. तडजोडीचा काही मुद्दा या ठिकाणी समोर येतोय, त्यामुळे तुम्ही कसं बघता या दोन्ही राष्ट्रवादीच्या युती? हा त्यांनी घेतलेला निर्णय आहे ना. अजितदादांनी शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर युती करण्याचा निर्णय घेतला, आघाडी करण्याचा निर्णय घेतला. हा त्या दोन पक्षातला वैयक्तिक बाब आहे. आणि पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये ते आमच्यासोबत असणारच नाहीत. सुरुवातीपासून त्यांची भूमिकाच होती. एवढी मोठी बैठक तुमची आता पार पडली, अनेक उमेदवारांनी एबी फॉर्म देत तुम्ही त्यांना अर्ज देखील भरायला लावला, तर जागा वाटपाचा हा फॉर्म्युला मी सांगतो ना, स्वाभाविक ज्यावेळी एकमत होत नाही त्यावेळी बोलणीसाठी असेल किंवा अन्य गोष्टींसाठी आमची दारं उघडी आहेत. हे मी मगाशी देखील सांगितलं. आम्ही जे काय एबी फॉर्म दिलेले आहेत त्याचे पूर्ण आता फॉर्म भरून झाल्यानंतर माहिती आमचे स्थानिक पदाधिकारी आपल्याला देतील. पण आम्ही फ्लेक्झिबल आहोत हे अनेक वेळा सांगितलं. म्हणून सकाळी मी आल्या सांगितलं की जे स्टेटमेंट केले की युती तुटली, ती युती कुठेही तुटलेली नाही. युतीच्या संदर्भामध्ये सगळ्या चर्चा सुरू आहेत. आम्ही एबी फॉर्म भरून ठेवलेले आहेत. जी काही तडजोड मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करतील ती आम्हाला बीजेपीच्या आणि आमच्या आपल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना मान्य करावं लागेल. हा पक्षश्रेष्ठींचा आदेश आहे. शेवटच्या क्षणापर्यंत तुमच्या मित्र पक्षाने तुम्हाला घापीटवर म्हणून शिवसेना केली आहे. कारण सुरुवातीलाच या तडजोडी झाल्या असल्या तर त्याची गोष्टी स्मृती याचं उत्तर मी सकाळी दिलेलं आहे की एकत्र 29 महानगरपालिकेची निवडणूक ही पहिल्यांदाच होती. त्याच्यामुळे नेते प्रत्येक म्हणजे वरिष्ठ नेते जे आहेत, जे निर्णय घेणारे नेते ते स्वाभाविक बिझी असणं म्हणजे क्रमप्राप्त आहे. त्याच्यामध्ये काही नाही. त्याच्यामुळे तो संवादात आम्ही कुठेतरी कमी पडलो असू. तर आमच्याकडे 4 दिवस आहेत, त्याच्यामध्ये आम्ही चर्चा करू. कार्यकर्त्यांशी तुम्ही चर्चा केली आहे. कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे, किती जागा घ्याव्यात पुणे महापालिकेत, म्हणजे निवडणुकीसाठी किती जागा आणि चर्चेत काय ठरलंय? आता पहिली गोष्ट अशी आहे की आम्ही किती एबी फॉर्म दिलेला आहे संध्याकाळी आपल्याला कळेल. आम्ही पुन्हा एकदा कार्यकर्त्यांशी चर्चा करू. आपल्याला 3 दिवस आहेत ना, आणि 3 दिवसात आपल्याला पण काही काही टप्प्याटप्प्यानं आम्हाला द्यायचं आहे. तुम्हाला अपेक्षित किती तुम्हाला शक्य वाटतंय का की एवढे पाठिंबा घेता येतील आणि तरी देखील आपल्याला म्हणता येईल की युती आबाधित आहे? मी काय सांगितलं, शेवटी प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. एकमत जर जागावर झालं नाही तर शेवटी प्रत्येक पक्षाचा एबी फॉर्म दिला जातो. या संदर्भात मगाशी देखील मी सांगितलं की मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांशी बोललो, स्वतः आमच्या पक्षप्रमुखांशी बोललो, मी स्वतः चंद्रकांत दादांशी बोललो आणि त्यांच्याशी चर्चा करून आम्ही हे एबी फॉर्म भरलेले. त्यांनी देखील भरले, आम्ही देखील भरले. रेकॉर्ड मी तुम्हाला सांगतील ना. आता माझ्याकडे तो आकडा नाही. आपण प्रत्येक गोष्ट निगेटिव्ह घेण्यापेक्षा थोडं आपण पॉझिटिव्ह. आताही फॉर्म भरण्यासाठी प्रचंड गर्दी त्या कार्यालयामध्ये आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की आम्ही अमुक अमुक फॉर्म भरले आणि त्याच्यात 20 वाढले, तर अजूनही तिथे आहेत ना. त्याच्यामुळे ती यंत्रणा पूर्ण सुरळीत होते. आमच्याकडे आकडेवारी येऊ दे, मग तुम्हाला आम्ही सांगून नाही कुठं म्हणतो. समाज पार्टीकडून किती जागा पाहिजे हे तुम्ही ठामपणे का सांगू शकत नाही की आम्हाला एवढ्या युतीमध्ये जागा हव्या आहेत किंवा कार्यकर्त्यांची पण मला काय असं वाटतं की तुम्हाला वाटतं की आम्ही ठामपणानं सांगावं, पण आम्हाला जर वाटतच नसेल ठामपणानं सांगावं. आम्ही जसं मुंबई महानगरपालिकेमध्ये तुम्हाला आश्चर्याचा धक्का दिला 90 जागा घेऊन, तसं जर द्यायचं असेल पुण्यामध्ये आणि तुम्हाला पण 3-4 दिवस हे मिळेल ना. कार्यकर्ते साधारण 15 तारखेला मुख्यमंत्र्यांनी युतीची घोषणा केली होती. 18 डिसेंबर पासून सगळ्या बैठकींचा सिलसिला सुरू झाला. असं तर नाही ना की मुंबईमध्ये जास्त जागा एकदा सांगतो मग, आमच्या कार्यकर्त्यांकडनं चुकून धक्का लागला असेल तर आम्ही पाहिजे दिलगिरी व्यक्त करतो. पण अशा पद्धतीनं पत्रकारांना धक्का बिक्का मारणं काही झालं काय मला माहित नाही. असं होणार नाही सर, तो इश्यू नाहीये. राजकीय धक्का
मित्र पक्षाकडनं धक्के बसतात त्या पद्धतीचा धक्का. नाही, त्यांना पत्रकारांना बसलेल्या धक्क्याबाबत अर्धा राजकीय होता सर. संभाजीनगरमध्ये तुम्ही युती तोडली सर. आम्हाला असे फॉर्म करावे लागले म्हणून त्यांना धक्का बसला. सर छत्रपती संभाजीनगरमध्ये तुम्ही युती तोडली, अखेरच्या क्षणी जाहीर परत केलं की एकदा सांगतो, नाही, मग पुण्यामध्ये तुम्ही किती वेळा युती तोडली म्हणून माझ्याकडनं काही वदवून घेण्याचा प्रयत्न करत असाल तरी मी सांगतो की संभाजीनगरमध्ये देखील एबी फॉर्म भरले गेलेले आहेत. त्याच्यावर सांगोपांग चांगली चर्चा होईल आणि त्याच्यातनं चांगला निर्णय तुम्ही होईल. भाजपचे नेते असं म्हणतात की शिवसेनेने युती तोडली, तर मग तुम्ही भाजपचे नेते म्हणतात की आमच्यासोबतची त्यांनी युती तोडलेली आहे. तुम्ही म्हणतात की युतीची चर्चा सुरू आहे. मी तुम्ही सकाळी कदाचित होता की नाही मला माहित नाही. मी असं तुम्हाला सांगितलं की शिवसेनेमार्फत अधिकृत भूमिका एकनाथ शिंदे साहेबांच्या निर्देशानं मी मांडतो. मला ते अधिकार आजच्या दिवसापुरते साहेबांनी दिलेले आहेत. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की जरी संजय राठोड साहेबांनी किंवा संजय शिरसाट साहेबांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या असल्या त्या बघूनच मला साहेबांनी सांगितलं की पक्षाच्या भूमिका ही मांडली मी. भाजपच्या नेत्यांनी ऑन कॅमेरा येऊन सांगितलं की शिवसेनेने आमच्यासोबत युती तोडली. तुम्ही म्हणतात की युतीची चर्चा सुरू माननीय आहे. बावनकुळे साहेबांनी सांगितलं का? माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सांगितलं का? माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनी नवदर्शित मंत्री अतुल सावे जे पालकमंत्री आहेत, परत भागवत कराड तिथले स्थानिक नेते आहेत, ते जर ऑन कॅमेरा सांगत असतील तर मग महायुतीमध्ये संवाद नाही असं म्हणायचं मग आम्ही. तुम्हाला काय म्हणायचं तुम्ही ठरवा. मुद्दा हाच आहे. परत कदाचित चौथ्यांदा माझं रिपीट होईल. काय तुमचे शब्द प्रयोग असतील, युती तुटली, युती तोडली, कुठेही युती तोडलेली नाही. पुण्याच्या बाबतीत मगाशी देखील मी सांगितलं आणि तोच क्रायटेरिया महाराष्ट्रामध्ये आहे. जिथं जिथं अशा पद्धतीचे एबी फॉर्म भरले गेलेले आहेत त्याच्यामध्ये आम्ही संवाद साधू. आम्हाला सारख्याला तिथं जावं लागलं तर आम्ही तिथं जाऊ, पण आम्ही तुम्हाला चांगला रिझल्ट देऊ. तुम्ही म्हणता पॉझिटिव्ह बोलत आहे. माझ्याकडे पॉझिटिव्ह प्रश्न आहे. पुण्यात शिवसेनेच्या वृद्धीसाठी तुम्ही भाजपच्या किती लोकांना एबी फॉर्म मागे घ्यायला लावणार? त्यांच्या यादी जाहीर झाल्यावर कळेल. सर तुमच्या जागा किती पुण्यामध्ये पत्रकार सगळ्यात जास्त ज्या पक्षाची दखल घेतील तो पक्ष शिवसेना असेल. धनुष्यबाणात साहेब प्रश्न असा आहे की अनेक तुमच्या ज्या पुण्यातले पदाधिकारी आहेत त्यांनी भाजपसोबत बैठक केली. तुम्ही देखील आज पुण्यात आलाय. तुम्ही युतीसाठी आग्रही असल्याचं दिसते, पण भाजप युतीसाठी आग्रही नाही. मग शिवसेना भाजपच्या पाठीमागे लागली का की आमच्याशी युती करा? मी काय म्हणतो आपण मगासपासून प्रश्न उत्तर करतो. असे महत्वाचा प्रश्न आहे. शिवसेना पाठीमागे लागली का प्रश्न भाजप? तोच असला तरी उत्तर पण तेच आहे. आणि प्रश्न जरी वेगळा असला तरी उत्तर तेच आहे. हेच उत्तर आहे ना, मी सांगितलं ना तुम्हाला. आधी फॉर्म विड्रॉ करेपर्यंत जरी भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात असतील तरी देखील तुम्ही हेच म्हणणार आहे का की युती अजूनही अबाधित आहे? 3 तारखेपर्यंत वाट बघा सर. आपण सगळं अगोदरच का ठरवतो? हे माझी विनंती आहे. आपण ठरवलं सगळं जे आहे हेच आम्ही मान्य करावं अशी भूमिका देखील असतं का? म्हणून माझं मत असं आहे की 3 तारखेपर्यंत जर काही झालं नाही आम्ही 3 तारखेला सांगू ना आम्ही काय करणार आहोत. तोपर्यंत कार्यकर्त्यांनी शांत राहायचं. सांगितलं ना. काही ठिकाणी पुण्यामध्ये मैत्रीपूर्वक लढत होऊ शकते का भाजप? माहिती झालीच नाही तर मैत्री कुठे तुम्ही बघा, नवीन पर्याय तुम्ही आम्हाला. आम्ही हो समजायचं. तुम्हाला पण धन्यवाद. आमची युती टिकावी यासाठी तुम्ही पण जे प्रयत्न करताय आणि पर्याय सुचवते त्याबद्दल धन्यवाद.